असंवेदनशीलतेचा कळस. अवघ्या 50 फुटावर ग्रामीण रुग्णालय, पण मदतीला कोणीही येईना. अखेर महिलेची तळमळतच रस्त्यावर प्रसूती. खासगी परिचारिका बनली देवदूत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा होमटाऊन असलेल्या मेहकरमध्येच आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडवणारा हा धक्कादायक प्रकार घडला आहे. ग्रामीण रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घरात एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर त्या महिलेचा पती ऑटो रिक्षा आणण्याकरता गेला असता महिला घरात एकटीच होती. प्रसूती वेदना असह्य झाल्याने महिला घराच्या बाहेर रस्त्यावर आली. कुणाच्या मदतीची अपेक्षा करू लागली, मात्र त्यातच अर्धवट प्रसूती झाली. विव्हळत आणि तळमळत या महिलेच्या आवाजाने शेजारी योगेश सौभाग्ये हे उठले. ते पत्नीसह या महिलेजवळ गेले असता महिलेची अर्धवट प्रसूती झाल्याने ते हादरले. ग्रामीण रुग्णालय 50 फुटांवर असल्याने ते धावतच ग्रामीण रुग्णालयात गेले. मात्र तेथील उपस्थित परिचारिकेने त्यांना त्या महिलेला रुग्णालयात घेऊन या असे फरमावले. अशा परिस्थितीत योगेश यांनी त्या परिचारिकेला विनंती केली, मात्र त्यांनी असंवेदनशीलता दाखवत मी येऊ शकत नाही असं फरमावलंय. असं असताना इकडे अर्धवट प्रसूतीने ती महिला तळमळत होती. त्यामुळे योगेश सौभाग्य यांनी तात्काळ दुचाकीने जाऊन एका खासगी रुग्णालयाचा दरवाजा ठोठावला. तेथील उपस्थित बेबी अग्रवाल या परिचारिकेला तात्काळ दुचाकीवर बसवून त्या ठिकाणी नेले. परिचारिका बेबी अग्रवाल या देवदूताप्रमाणे त्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यांनी महिलेची सुखरूप प्रसूती करून तिला त्याच खासगी रुग्णालयात दाखल केले. परिचारिका बेबी अग्रवाल यांनी दाखवलेल्या समयसूचकतेने महिलेचे आणि बाळाचे प्राण वाचू शकले. दरम्यान मेहकर ग्रामीण रुग्णालयातील परिचारिकेने परिस्थितीचे महत्त्व समजून न घेता बेजबाबदारपणे अर्धवट प्रसूत झालेल्या महिलेला रस्त्यावरून उचलून रुग्णालयात घेऊन या असे सांगितले. विशेष म्हणजे यावेळी मेहकर ग्रामीण रुग्णालयात एकही डॉक्टर हजर नव्हता. ही परिचारिकाही एकमेव होती. आज सकाळी 6 वाजता मी घरी झोपला असताना मला आमच्या शेजारी एका बाईचा जोरजोरात रडण्याचा आवाज आला. मी सकाळी खाली येऊन पाहतो तर त्या बाईची प्रसूती होऊ लागली. बाळ तिथं बाहेर आलेलं होतं. मी इथं आपल्या हाकेच्या अंतरावर सरकारी दवाखाना, मी ताबडतोब या ठिकाणी सकाळी आलो की मॅडमने म्हणलं आमच्या घराजवळ असं झालं. इथल्या मॅडम म्हणे आम्हाला इथलं अलाउड नाही, बाहेर येणं अलाउड नाही. शेवटी त्या बाईची रस्त्यावर डिलिव्हरी झाली. इथं कोणत्या डॉक्टर नव्हता, कोणी स्टाफ नव्हता. एक नर्स होती. त्यांना म्हणलं मॅडम आज या बाईला असं व्हायला लागलं, डिलिव्हरीचा टाईम आहे, बाळ बाहेर येले. तरी त्या मॅडमनं इथं कोणत्याही प्रकारचं उडवाउडीच उत्तर दिली आणि सोबत तिथं आलीच नाही. शेवटी त्या बाळाच्या रस्त्यावरच प्रसूती झाली. आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथली एक नर्स आणली आणि त्या मॅडमनं त्याचं हे केलं.